पार्ट 1 मध्ये आपण साऊथ गोव्याचे सुंदर समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य ठिकाणे पाहिली. आता पाहूया या प्रवासातील सगळ्यात खास आणि वेगळा भाग. कारण साऊथ गोवा म्हणजे फक्त बीच नाही, तर इथे इतिहास, संस्कृती, खरेदीची ठिकाणे आणि अप्रतिम खाण्याची ठिकाणे सुद्धा आहेत. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि पार्ट 2 साठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय, हॅलो, नमस्ते. मी रश्मी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सुरू करूया आपण व्हिडिओ. साऊथ गोव्यातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला म्हणजे काबो दे रामा. इथून दिसणारा अथांग समुद्र आणि कड्यांवरून दिसणारा नजारा खूपच सुंदर आहे. असं मानलं जातं की प्रभू श्रीराम वनवासात इथे थोडा वेळ थांबले होते. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण पुढे आहे सर्वांच्या आवडीचा विषय, ते म्हणजे खरेदीसाठी मार्केट. साऊथ गोवामध्ये काही मार्केट खरेदीसाठी फेमस आहेत. पहिलं म्हणजे मडगाव मार्केट. जर तुम्हाला गोव्याचा खरा स्थानिक अनुभव घ्यायचा असेल तर मडगाव मार्केटला नक्की भेट द्या. इथे मसाले, काजू, फेणी आणि गोव्याच्या पारंपरिक मिठाया मिळतात. पॅलोलिम आणि कोलवा मार्केट. पॅलोलिम मार्केटमध्ये समुद्रकिनारी वापरण्याचे कपडे, हस्तकला वस्तू आणि दागिने मिळतात. कोलवा मार्केट हे स्वस्त आणि बजेटमध्ये खरेदीसाठी उत्तम ठिकाण आहे. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. गोव्याची हिरवीगार बाजू पाहिजे असेल तर नेत्रावळी अभयारण्याला नक्की भेट द्या. इथे घनदाट जंगल, धबधबे आणि निसर्गरम्य पायवाटा पाहायला मिळतात. इथे तुम्हाला सावरी आणि मैनापी सारखे अतिशय सुंदर धबधबे पाहायला मिळतील. घनदाट जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निवांत ट्रेकिंग. निसर्गप्रेमींसाठी हे एक खूप छान ठिकाण आहे. नेत्रावलीमध्येच असलेल्या गोपीनाथ मंदिराच्या आवारात एक नैसर्गिक आश्चर्य दडलं आहे, ज्याला बुडबुड्यांचं तळ म्हणतात. त्या तळ्याचं वैशिष्ट्य असं की याच्या काठावर बसून टाळ्या वाजवला की खालून आपोआप पाण्याचे बुडबुडे वर येतात. निसर्गाची ही किमया खरोखरच थक्क करणारी आहे. साऊथ गोवाची अजून एक साईड जी तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाईल, ते म्हणजे इथली मंदिर. ही मंदिरे गोव्याची खरी ओळख सांगून जातात. पहिलं आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर. हे मंदिर 16व्या शतकातील असून साऊथ गोव्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. इथलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथलं लाकडी कोरीव काम. दुसरं आहे श्री मंगेशी मंदिर. इथलं पांढरशुभ्र आर्किटेक्चर आणि तो उंच दीपस्तंभ खरंच खूप सुंदर दिसतो. तिसरं आहे श्री शांतादुर्गा मंदिर. मंगेशी मंदिराच्या अगदी जवळ असलेलं हे मंदिर. इथलं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं छत आणि त्यावरचा तो मोठा कळस. नेक्स्ट आहे शिरोडामध्ये असलेलं श्री कामाक्षी मंदिर. गोवन संस्कृतीची आणि परंपरेची एक वेगळी झलक इथे पाहायला मिळते. तांबडी सुर्ला महादेव मंदिर. हे 12व्या शतकातलं मंदिर असून पूर्णपणे काळ्या पाषाणात कोरलेलं आहे. विशेष म्हणजे कदंब राजघराण्याच्या काळातील हे एकमेव मंदिर आहे जे आजही आपल्याला मूळ स्वरूपात पाहायला मिळतं. हे मंदिर पाहून आपल्याला इतिहासाची जाणीव होते आणि साऊथ गोवा म्हणजे फक्त आधुनिक नाही तर किती प्राचीन आहे हे इथे गेल्यावर समजतं. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. साऊथ गोव्याला आलात आणि इथे फेमस रेस्टॉरंटमध्ये जेवण नाही केलं तर तुमचा प्रवास अपूर्ण राहील. तर आपण पाहूयात साऊथ गोव्यामधील फेमस रेस्टॉरंट. पहिलं आहे मार्टिन्स कॉर्नर. हे खूप प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. दुसरं आहे फिशरमॅन्स वार्फ. साल नदीच्या काठावर वसलेलं हे सुंदर रेस्टॉरंट आहे. इथून नदीचा नजारा पाहत जेवणाचा आनंद काही वेगळाच आहे. इथले प्रॉन्स करी आणि राईस खूप प्रसिद्ध आहेत. द्रौपदी रेस्टॉरंट. पॅलोलिम बीचवर असलेलं हे रेस्टॉरंट खूप लोकप्रिय आहे. समुद्रासमोर बसून ताजं जेवण जेवण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. रेस्टॉरंट सोबतच तुम्ही कॅफेला सुद्धा भेट देऊ शकता. पहिला आहे झेस्ट कॅफे, जे अगोंदामध्ये आहे. स्मूदी बाउल्स आणि शांत वातावरणासाठी हे फेमस आहे. नेक्स्ट आहे मंडला कॅफे. इथे तुम्हाला रंगीत आणि कलात्मक सजावट आणि त्यासोबतच कॅफे हे पाहायला मिळेल. पुढे आहे द मिल. जुन्या शैलीतील आरामदायी कॅफे म्हणून याची ओळख आहे. तर हे होतं माझ्या आवडीचं साऊथ गोवा. बीचेस, किल्ले, मंदिर, मार्केट आणि इथलं चविष्ट जेवण. साऊथ गोवा म्हणजे फक्त एक डेस्टिनेशन नाही, तर तो एक प्रवास आहे. धावपळीच्या आयुष्यात थोडा ब्रेक हवा असेल तर एकदा इथे नक्की या.
तुम्हाला यातलं कोणतं ठिकाण जास्त आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात.